ती करणार आहोत. त्या 3 पद्धती कोणत्या आहेत? 3 पद्धती वर्ग समीकरण, पूर्ण वर्ग पद्धती, अवयव पद्धती आणि सूत्र पद्धत है ना. हा मॅम. अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत या तीनही पद्धती आपण वर्ग समीकरणांची मुळं शोधण्यासाठी आपण वापरल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय शिकलो काल की विवेचक, जर आपण सूत्र पद्धतीमध्ये विवेचकाचा वापर करतो, बी वर्ग वजा 4ac याला विवेचक असं म्हणतात. त्या विवेचकाच्या किमतीवरून आपण मुळांचं स्वरूप आपल्याला सांगता येतं. विवेचकाची किंमत जशी येईल, 0 आली तर आपण बघितलं की वास्तव आणि समान असतात मुळं, है ना. धनसंख्या आली तर वास्तव आणि असमान असतात, आणि विवेचकाची किंमत ऋण आली तर आपले जे मुळं आहेत ती वास्तव संख्या नसतात. बरोबर आहे. आता पुढे काय आहे माहितीये का, पुढे आपल्याला मुळं नाही शोधायचे, तर आपल्याला समीकरण जर दिलं असेल, वर्ग समीकरण आपल्याला समजा दिलंय है ना, तर वर्ग समीकरणाची मुळं नाही शोधायचे, तर त्या वर्ग समीकरणावरून मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार आपल्याला डायरेक्ट मिळतो. म्हणजे आता कसं आहे, आता समजा मी तुम्हाला विचारलं की एखादं वर्ग समीकरण मी तुम्हाला दिलं आणि तुम्हाला सांगितलं की मुळांची बेरीज शोधा, या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज काढा. आता मुळांची बेरीज काढण्यासाठी तुम्ही काय विचार कराल, अरे मला ह्यांची आधी काय काढावी लागतील, मुळांची बेरीज जर मला शोधायची तर आधी काय शोधावी लागतील, वर्ग समीकरणाचे. हा, एक वर्ग समीकरण तुम्हाला दिलंय आणि त्या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज मला जर शोधायला सांगितले, तर आपला बेसिक आपण कसं सोल्युशन काढू की आधी मी त्यांची काय शोधणार, आधी मी काय शोधणार, कोणत्या ते 3 पैकी कोणती तरी एक पद्धत वापरून मी त्यांची काय शोधणार, मुळं शोधणार. आणि मग त्यांची काय करणार, जी 2 मुळं मला मिळतील त्यांची काय करेन मी, बेरीज किंवा गुणाकार, मुळांचा गुणाकार विचारला असेल तर ती तशीच 2 मुळं मी कोणत्या तरी एका पद्धतीने शोधेन आणि मी त्यांचा गुणाकार करेन. बरोबर आहे. असं आपण बेसिक आपण जर बघायला गेलं तर आपण तसं करू. पण इथे आपल्याला काय दिलेलं माहितीये का, मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने मिळतो. म्हणजे आपल्याला मुळं शोधून मग नंतर त्यांची बेरीज आणि मग गुणाकार असं मिळवण्याची एवढा लॉंग कट आपल्याला घ्यायचंच नाहीये. एकदम शॉर्टकट आपल्याला बघा मुळं काढायची आहेत, मुळं वेगवेगळी काढायची आहेत, तर 3 पैकी एक पद्धतीचाच आपल्याला वापर करावा लागेल. मुळं वेगवेगळी आपल्याला हवी असतील तर. पण समजा तुम्हाला मुळांची बेरीज हवी आहे डायरेक्ट, कळते मी काय बोलते, मुळांची बेरीज हवी आहे किंवा मुळांचा गुणाकार हवाय, तर डायरेक्ट आपल्याला एकदम असा घास दिलेला आहे तोंडामध्ये, डायरेक्ट मिळतात आपल्याला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार. तो कसा मिळतो बघूया आपण. सूत्र दिलेलं आहे, एकदम सोपं आहे. 2 मुळं आपल्याला असतात बरोबर. वर्ग समीकरणाला, कोणत्याही वर्ग समीकरणाला मुळं किती असतात, वर्ग समीकरणाला मुळं किती असतात, 2 मुळे असतात, एक धन आणि एक ऋण. असं काय गरजेचं नाही, फक्त मधलं चिन्ह धन ऋण असं असतं. म्हणजे फायनल आन्सर तुमचं एक धन एक ऋण असेलच असं नाही. फायनल तुमची मुळं दोन्ही ऋण पण असू शकतात, दोन्ही धन किंवा एक धन एक ऋण असं पण असू शकतं. फक्त ते सूत्र पद्धतीमध्ये तुम्हाला चिन्ह ऋण दिलेलं आहे, म्हणून तुमचं फायनल मुळं जी आहे ती एक धन एक ऋण असेल असं नाही. कळते मी काय बोलते, दोन्ही ऋण पण असू शकतात, धन पण असू शकतात. हो मॅम. सूत्रामध्ये फक्त एक धन मध्ये टाकून आणि एक ऋण, पण फायनल आन्सर तुमचं काही असू शकतं. फायनल मुळं जी आहेत ती काही असू शकतं. तर आता समजा 2 मुळं आहेत वर्ग समीकरणाला आणि एखादं वर्ग समीकरण आहे, कोणतेही वर्ग समीकरण मला समजा दिले, असं वर्ग समीकरण समजा मला दिलं आणि मला सांगितलं की ह्याच्यामध्ये याची जी मुळं आहेत त्या मुळांची बेरीज शोधा, है ना. तर मी याची मुळं नाही शोधणार, मुळांची जरी बेरीज मला शोधायला सांगितली तरी मी मुळं नाही शोधणार, मी डायरेक्ट काय करेन, मुळांची बेरीज जर मला पाहिजे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला 1-2 अक्षरं दिलेली आहेत, ती म्हणजे मुळं आहेत. वर्ग समीकरणाची मुळं, पहिलं मूळ जे आहे त्याला आपण
अल्फाने डिनोट करणार आहे पहिलं मूळ, आणि दुसरं मूळ जे आहे वर्ग समीकरणाचं हे आपण कशाने डिनोट करणार आहे? बीटाने. बीटा. अल्फा आणि बीटा काय वेगळं काय नाहीये. अल्फा आणि बीटा म्हणजे काय आहेत? तर वर्ग समीकरणाची काय आहेत ती, जी आपण काढत होतो की नाही मुळं, दोन वर्ग समीकरणाची मुळं शोधत होतो की नाही, तीच आहेत ती. हो मॅम. अल्फाने आपण दाखवणार अक्षर फक्त ते डिनोशन साठी आहे, म्हणजे निर्देश, त्याचं आपण मुळांचं काहीतरी अक्षर पाहिजे म्हणून अल्फा आणि बीटा असं. एक पहिल्या मुळाला अल्फा आणि दुसऱ्या मूळ जे आहे वर्ग समीकरणाचं त्याला आपण बीटा या अक्षराने दर्शवतो. ठीक आहे. आता ही दोन मुळं आहेत समजा अल्फा आणि बीटा, तर या दोन मुळांची जर मला बेरीज हवी आहे तर मी डायरेक्ट कशी मिळेल माहितीये का मला? अल्फा एक मूळ आहे आणि दुसरं बीटा, मग अल्फा अधिक बीटा म्हणजे दोन मुळांची बेरीज जर मला हवी आहे तर ती कशी मिळते? वजा बी छेद ए. आता वजा बी छेद ए म्हणजे काय? तर इथे आपण एबीसीच्या किमती लिहितो बघा, एबीसीच्या वर्ग समीकरणावरून त्यातला बी आणि त्यातला ए घ्यायचा. हा, कळलं का? आता हे समजा वर्ग समीकरण आहे, तर या वर्ग समीकरणामध्ये ए किती आहे? हो मॅम. ए किती आहे? एक आहे. बी किती आहे? वजा 7. ठीक आहे, वजा 7 है ना. आणि सी किती आहे? 12. आता याच्यामध्ये जर मला मुळांची बेरीज हवी तर मी मुळं वगैरे नाही शोधत बसणार, डायरेक्ट मी हे सूत्र वापरणार, वजा बी छेद ए. वजा बी म्हणजे वजा चिन्ह आहे आणि बी परत वजा ऋण 7. 7 आहे. हे ऋण जे आहे ते बी वजा 7, वजा हे चिन्ह आहे ऋणाचं आणि बी स्वतः पण ऋण आहे म्हणून दोनदा ऋण हे सूत्राचं आणि बी पण ऋण आहे म्हणून दोनदा ऋण येईल. आणि ए किती आहे इथे? ए एक आहे. ऋण ऋण काय होणार? ऋण ऋण धन 7, 7/1, 7/1 म्हणजे फक्त 7. म्हणजे मुळांची जर बेरीज तुम्ही बघायला गेलं तर 7 आहे. मला मुळं नाही माहित, मला मुळं माहित नाहीये, मला मुळांची बेरीज माहित पडते याच्यावरून ना. मुळं नाही आपल्याला समजत याच्यावरून. मुळं काही असू शकतात. अल्फा अधिक बीटा म्हणजे दोन मुळांची बेरीज 7 आहे, तर आपण मुळं काय आहे ते नाही सांगू शकत. अल्फा आणि बीटा काही असू शकतात, 2 आणि 5 असू शकतं, 6 1 असू शकतं, आहे ना. नंतर ऋण 1 8 असू शकतं, काही असू शकतं. अल्फा अधिक बीटा 7 आलं म्हणजे दोन मुळांची बेरीज 7 आली. मुळं मला माहित नाही, मुळं काही असू शकतात. मुळांची बेरीज जर हवी आहे तर वजा बी छेद ए या सूत्राने लगेच मिळते मुळांची बेरीज. कळतंय? मुळांची बेरीज मिळते. आणि मुळांचा गुणाकार हवाय तर सी छेद ए. मुळांचा जर गुणाकार हवाय, अल्फा गुणिले बीटा हवाय तर सी छेद ए डायरेक्ट. सी 12 आहे, छेद ए 1 आहे, म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आलं? 12 आलं. कळलं? म्हणजे एखादं वर्ग समीकरण तुम्हाला दिलंय आणि त्या वर्ग समीकरणावरून तुम्हाला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हा तुम्हाला लगेच मिळतो. त्याच्यासाठी मुळं शोधण्याची गरज, त्याच्यासाठी मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार मिळवण्यासाठी वर्ग समीकरणाची मुळं शोधण्याची गरज नाही. एबीसीच्या किमतीवरूनच आपण मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार आपण शोधू शकतो. एवढं कळलं? येस मॅम. हो मॅम. आता इथे तिसरा बरं, आणखी एक ह्याच्यामध्ये आहे की तुम्हाला आता अजूनपर्यंत आपल्याला वर्ग समीकरण देत होते, बरोबर आहे. वर्ग समीकरण देत होते, आपण त्यांची मुळं शोधली, बरोबर आहे. त्याच्यासाठी 3 पैकी कुठली एक पद्धत आपण वापरू शकतो. समीकरण दिलं होतं, मुळं आपण शोधली. आता उलट करायचंय. आता उलट आहे, म्हणजे आता तुम्हाला काय दिलेली असणार? आता तुम्हाला मुळं दिलेली असणार आणि त्या मुळांवरून आपण काय तयार करायचंय? मुळांवरून काय तयार करायचं? वर्ग समीकरण तयार करायचंय.
ते पण एकदम सोपं आहे. आता आपण जे मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार बघितला त्याच्यावरूनच आपण वर्ग समीकरण पण तयार करू शकतो. आणि वर्ग समीकरण तयार करण्यासाठी हे एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवा. म्हणजे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा म्हणजे वर्ग समीकरणांची बेरीज, सॉरी मुळांची बेरीज. अल्फा अधिक बीटा म्हणजे अल्फा आणि बीटा काय आहे तर मुळ आहेत, मुळांची बेरीज लिहायची इथं, गुणिले एक्स करायचं. एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार. ठीक आहे, मुळांचा गुणाकार, हा मुळांचा गुणाकार आहे, ही मुळांची बेरीज आहे. म्हणजे मुळं जर तुम्हाला दिलीत, दोन मुळं समजा आता मी सांगितलं की एखादं वर्ग समीकरण आहे त्याची दोन मुळं 2 आणि 5 आहेत. समजा एखादं वर्ग समीकरण आहे, सोपी घेऊया आपण, दोन मुळं आहेत. कोणती आहेत दोन मुळं? एक 2 आहे, पहिलं मूळ 2 आहे आणि दुसरं मूळ कोणतं आहे? 5 आहे. आता दोन मुळं जी आहेत ती आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? जी मुळं असतात वर्ग समीकरणाची ती आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? अल्फा बीटा. म्हणजे इथे अल्फा 2 घेऊया आपण, बरोबर, अल्फा 2 घेऊया आणि बीटा किती घेऊया? 5. बीटा 5 घेऊया. आता मला हे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी हे माझ्याकडे सूत्र आहे, पण सूत्रामध्ये मुळांची बेरीज आहे आणि मुळांचा गुणाकार आहे. मग आपण शोधूया, पहिल्यांदा मुळांची बेरीज शोधूया अल्फा अधिक बीटा. कारण मला जर वर्ग समीकरण पाहिजे तर वर्ग समीकरणामध्ये मुळांची बेरीज आहे आणि मुळांचा गुणाकार आहे. तर मला जर मुळं दिली बीटाची बेरीज येते 7. 2 अधिक 5 म्हणजे 7 आली, अल्फा अधिक बीटा 7 आली है ना. आणि दुसरं शोधावं लागेल अल्फा गुणिले बीटा, म्हणजे अल्फा बीटा. अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा असते. मग अल्फा 2 आहे आणि गुणिले 5, अल्फा गुणिले बीटा 10 येतात. 10 येणार, अल्फा बीटा 10 आला. आता मला अल्फा अधिक बीटा पण मिळालं, अल्फा गुणिले बीटा पण मिळाला. आता मी सूत्र वर्ग समीकरण मला तयार करायचंय, मुळांवरून समीकरण बनवायचं आहे. मुळं दिलेली आहेत त्याच्यावरून मी आता समीकरण तयार करते, त्याच्यासाठी हे सूत्र आहे. कळतंय का नाही? हो मॅम, कळतंय. मुळांवरून समीकरण, मुळांवरून समीकरण. मग त्याच्यासाठी मुळांची बेरीज करायची, मुळांचा गुणाकार करायचा आणि मग या सूत्रात टाकून द्यायच्या त्या किमती. झालं समीकरण तयार. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आलाय? अल्फा अधिक बीटा 7. 7 आलंय. हा 7 आणि एक्स अधिक, इथे नेहमी ऋण चिन्ह असणार आहे, हे ऋण चिन्ह लक्षात ठेवायचं, हे चिन्ह ऋणच पाहिजे नेहमी. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत जर ऋण आली तर ते ऋण ऋण मिळून धन नंतर होईल, पण सूत्रामध्ये ते ऋण आहे. कळलं का? अल्फा अधिक बीटाच्या किमतीवर आहे की ते नंतर बदलणार की तेच राहणार. समजते मी काय बोलते? अल्फा बीटा 10 बरोबर 0, हे तुमचं समीकरण आहे. एक्स वर्ग, वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. म्हणजे या समीकरणाची ही दोन मुळं आहेत. ठीक आहे, कळलं? तर हे सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्र काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा. आणि वर्ग समीकरण तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही चल घेऊ शकता, असं काही नाही एक्सच घ्यायला पाहिजे, तुम्ही एम वगैरे काय वाय काही घेऊ शकता. वाय घ्यायचंय तर असं सूत्र लिहा, वाय वर्ग वजा अल्फा अधिक बीटा वाय अधिक अल्फा बीटा बरोबर 0. कळलं का? कोणतंही तुम्ही घेऊ शकता. एम घ्यायचंय तर एम वर्ग, हे सेम राहणार, अल्फा अधिक बीटा एम अधिक अल्फा बीटा बरोबर 0. एक्सच घ्यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, आपल्याला फक्त समीकरण पाहिजे, मग ते कोणतेही चल तुम्ही घेऊ शकता. कळलं? हो मॅम. आता पुढची आपली काही गणितं राहिलेली आहेत ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता बघा इथे पहिलं गणित आपलं झालं होतं, दुसरं गणित काय आहे बघा.
मुळांची बेरीज ऋण 7 दिलेली आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटा ऋण 7 दिलाय, आणि मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा बीटा 5 दिलेला आहे, आणि आपल्याला समीकरण बनवायला सांगितलं. मग बनवायचं समीकरण, सूत्र लिहायचं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. याच्यात किमती टाकूया आपण आता. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? अल्फा अधिक बीटा वजा 7 एक्स, आणि अल्फा बीटा किती आहे? अधिक 5 बरोबर 0. 10 नाही 5 आहे ना. हे बघा इथे. आता इथे काय होईल? फक्त हे हा मॅम अल्फा गुणिले बीटा 10 आहे ना. नाही, मुळांचा गुणाकार 5 दिलाय बघा ना. मुळांचा गुणाकार डायरेक्ट दिलाय. मुळांचा गुणाकारच दिलाय डायरेक्ट. आपल्याला ही दोन मुळं नाही दिलेत. एक मुळांची बेरीज दिली ऋण 7. मुळांची बेरीज आहे ना ही, बघा ना. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा दिलेला आहे ऋण 7, आणि मुळांचा गुणाकार किती दिलाय? मगासचं गणित नाहीये, आता हे वेगळं आहे. मगाशी आपण जे घेतलं गणित ते वेगळं, हे वेगळं आहे. मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे? 5. मुळांचा गुणाकार म्हणजे काय? मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा. मग तो डायरेक्ट त्या सूत्रात जाईल ना, अल्फा गुणिले बीटा. इथं या जागेवर इथे डायरेक्ट 5 जाईल. 10 कसं 10 नाही येणार. मुळांचा गुणाकार डायरेक्ट दिलाय, मुळांची बेरीज पण डायरेक्ट दिली. आपल्याला मुळं नाही दिले, डायरेक्ट बेरीज दिले, डायरेक्ट गुणाकार दिले. तो तिथे टाकायचा आहे सूत्रामध्ये. वेगवेगळी मुळं 2 दिलीत, 2 मुळं वेगवेगळी दिलेत, तर मग त्यांची बेरीज शोधावी लागेल आणि त्यांचा गुणाकार शोधावा लागेल. तुम्हाला ना थोडे इथे ह्या एकाच एक्सरसाइज मध्ये, एकाच ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये ना थोडे तुम्ही कन्फ्युजन होईल असे क्वेश्चन आहेत. म्हणजे वेगवेगळे थोडा फरक आहे, त्यामुळे नीट समजून घ्यायचे. मुळांची बेरीज दिली आहे म्हणजे अल्फा अधिक बीटा दिले. अल्फा आणि बीटा वेगवेगळं दिलेलं आहे का? बेरीज दिले ना, वेगवेगळं नाही दिले अल्फा आणि बीटा. जसं आता या गणितांमध्ये, चौथ्या गणितामध्ये कसं दिले बघा, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. म्हणजे ही मुळं दिलेली आहेत. मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार नाही दिलाय. तुम्ही बोलाल हा 0 म्हणजे मुळांची बेरीज आणि 4 म्हणजे मुळांचा गुणाकार, तसं नाहीये. ही आता काय दिलेली आहेत? वेगवेगळी काय दिलेली आहेत? अल्फा एक दिलाय, 0 हा अल्फा आहे, आणि 4 काय दिलाय? बीटा आहे. कधी कधी तुम्हाला 2 किमती अशा देतील की त्याच्यातली एक किंमत मुळांची बेरीज आहे आणि एक किंमत मुळांचा गुणाकार आहे. मग तिथे बेरीज गुणाकार आपल्याला करायची गरजच नसेल. डायरेक्ट समीकरणामध्ये त्या किमती काय करायच्या? टाकून द्यायच्या. जसं या गणितामध्ये दिलेलं आहे, या गणितामध्ये डायरेक्ट तुम्हाला मुळांची बेरीज दिलेली आहे आणि मुळांचा गुणाकार पण दिलाय, त्यामुळे त्या डायरेक्ट इथे टाकायच्या. ह्या वेगळ्या अल्फा बीटा नाहीयेत, मुळं नाहीयेत. ती एक मुळांची बेरीज आहे ऋण 7 आणि मुळांचा गुणाकार आहे. कन्फ्युजन होऊ शकतं या गोष्टीमध्ये. मुलं खूप कन्फ्युज होतात इथे की नक्की काय करायचंय. कळतंय का? हो मॅम. नक्की. मुळांची बेरीज दिली आहे, मुळांचा गुणाकार दिलाय, तर डायरेक्ट सूत्रात किमती टाका. आणि वेगवेगळी मुळं दिलेली आहेत, तर एक अल्फा दिला, एक बीटा दिले. मग आधी त्यांची बेरीज आणि आधी गुणाकार शोधावा लागेल. कळतंय? आणि मग समीकरण तयार करावं लागेल. कळलं? इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत. समीकरण जर दिले, आता जसं तिसरं गणित पण तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग असू शकतं. बघा इथे एक्स वर्ग हे ऋण धन 7x अधिक 5 बरोबर 0 असं तुमचं समीकरण इथे तयार होईल. बरोबर आहे?
हो मॅम. आता तिसरं गणित कसं आहे, खरं तर खूप सोपी आहे, पण कन्फ्युजन वाढवणारी गणित आहेत, म्हणून थोडं सावध राहायचं आपण, म्हणजे थोडं लक्षपूर्वक सोडवायचं. आता तिसऱ्यामध्ये काय दिलंय, तिसऱ्यामध्ये तुम्हाला समीकरण दिले, मुळं नाही दिलेत, आता समीकरण दिले, आणि त्या समीकरणावरून तिसरं गणित बघा, तिसरं हे, जर अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे असतील तर एक समीकरण दिले, या समीकरणाची मुळं जर अल्फा बीटा असतील तर अल्फा अधिक बीटा कसं शोधायचं आणि अल्फा गुणिले बीटा कसं शोधायचं. आधी एबीसीच्या किमती काढाव्या लागेल. हा, इथे अल्फा अधिक बीटा समीकरणावरून शोधायचे, समीकरणावरून शोधायचे तर अल्फा अधिक बीटाचं सूत्र ऋण बी छेद ए, कारण समीकरण दिलंय, बरोबर ना. आणि अल्फा बीटा पाहिजे तर सी छेद ए, बरोबर. समीकरण दिले, समीकरणावरून जर अल्फा अधिक बीटा पाहिजे तर ऋण बी छेद ए आणि सी छेद ए, आणि हे सूत्र वापरायचे. इथे अल्फा अधिक बीटा काय येईल, ए किती आहे, ए 2 आहे, बी ऋण 4 आहे आणि सी ऋण 3 आहे. मग काय येईल अल्फा अधिक बीटा, वजा वजा 4/2. वजा वजा 4/2, वजा वजा 4 म्हणजे अधिक 4 होणार, ऋण ऋण धन 4 अधिक होते, 4/2. 4/2, एके दे 2 4 आणि सी छेद ए म्हणजे ऋण 3/2. आता याला भाग नाही जात, त्यामुळे एवढंच राहणार अल्फा गुणिले बीटा, बरोबर आहे. सगळ्यांना कळतंय का काय चाललंय, हो मॅम कळतंय. सगळ्यांना हो. समजतंय. हो मॅम कळतंय. समीकरण दिलंय, समीकरणावरून मुळांची बेरीज पाहिजे तर मुळांची बेरीज पाहिजे तर ऋण बी छेद ए, गुणाकार पाहिजे तर सी छेद ए, समीकरणावरून. आणि दोन वेगवेगळी मुळं दिली आहेत अल्फा बीटा, आणि मग बेरीज पाहिजे तर बेरीज करा, मुळांची बेरीज शोधावी लागेल आणि मुळांचा गुणाकार शोधावा लागेल, कारण दोन वेगळी मुळं दिलेली आहे. समीकरण नाही दिले, मुळं दिलेत तर त्यांची बेरीज आणि गुणाकार आपल्याला करावा लागेल आणि अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा शोधावं लागेल. दुसरं तिसरं झालं होतं, आता चौथं आपलं वेगवेगळी मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे, बरोबर. याच्यातलं कोणतं तुम्हाला सोडून दाखवू, म्हणजे अल्फा आणि बीटा वेगळं वेगळं दिलेलं आहे. चौथं, ठीक आहे. चौथं आणि तिसरं. तिसरं पण, तिसरं काय, ठीक. तिसऱ्यामध्ये 1/2 आणि ऋण 1/2 अशी दोन मुळं आहेत आपल्या वर्ग समीकरणाची. मुळांवरून आपल्याला काय तयार करायचंय, ही मुळं दिलेली आहेत आणि त्या मुळांवरून आपल्याला काय तयार करायचंय, मुळांवरून अल्फा आणि बीटा काढायचं. नाही, हे तर अल्फा आणि बीटाच दिलंय ना. मुळं म्हणजे काय असतं, वर्ग समीकरणाची मुळं दिलेली आहेत आणि मुळंच म्हणजे काय आहेत, एक अल्फा आहे आणि एक बीटा आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय बनवायचंय बघा, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी काय तयार करा, वर्ग समीकरणे. वर्ग समीकरण. मग मुळांवरून वर्ग समीकरण तयार करण्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं, मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून जर समीकरण तयार करायचे तर कोणतं सूत्र, मुळांवरून समीकरण तयार करायचं, एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग वजा कंसात अल्फा प्लस बीटा 1 प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मग हे एक मूळ जे आहे ते आपण अल्फा मानतो आणि दुसरं जे आहे ते काय म्हणणार आहे आपण, बीटा.
हा 2 मुळं आहेत. 2 मुळांमध्ये पहिलं जे आहे ते अल्फा आणि बीटा. आता समीकरण तयार करण्यासाठी मला अल्फा अधिक बीटा हवंय आणि अल्फा गुणिले बीटा हवंय. त्याशिवाय मला समीकरण नाही मिळणार. मग काय नाही, जर हवंय अल्फा अधिक बीटा तर अल्फा आणि बीटा वेगवेगळं दिलंय, त्यांची बेरीज शोधूया. अल्फा अधिक बीटा शोधू आधी. कळतंय की नाही? समीकरण पाहिजे, पण समीकरणामध्ये अल्फा अधिक बीटा आहे, अल्फा गुणिले बीटा आहे. अल्फा अधिक बीटा म्हणजे या दोन अल्फा आणि बीटाची बेरीज करावं लागेल, म्हणजे 1/2 अधिक ऋण 1/2. बरोबर. आता हे धन ऋण लागोपाठ चिन्ह असल्यामुळे धन ऋण काय बनतं, ऋण 1/2. ऋण. बरोबर. आता हो. दोघांची छेद समान आहे, अंशांची वजाबाकी झाली की 0, म्हणजे 0/2 म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आला, 0. 0. त्यानंतर अल्फा गुणिले बीटा शोधू. अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा बीटा म्हणजे या 2 मुळांचा गुणाकार, म्हणजे 1/2 गुणिले ऋण 1/2. बघा, बेरीज आणि वजाबाकीमध्ये छेद समान लागतो, गुणाकारामध्ये छेद समान नसला तरी चालतो. सरळ अंशांचा गुणाकार करायचा, अंशात जे जे आहे त्यांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. अंशात काय आहे, आधी चिन्हांचा गुणाकार करू. हा धन आहे, हा ऋण आहे. धन ऋण काय बनतो, चिन्हांचा गुणाकार आधी करायचा, मग संख्यांचा ऋण. अंशाचा गुणाकार काय येईल, 1 एके 1. 1 एके 1 आणि छेदाचा 2 दुणे 4. 4. मग अल्फा बीटा आलं ऋण 1/4. आता अल्फा अधिक बीटा पण मिळालं, अल्फा गुणिले बीटा पण मिळालं. आता सूत्र लिहूया. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अल्फा अधिक अधिक बीटा अल्फा x बीटा. प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता याच्यात किमती टाकूया आपण शोधलेल्या अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या. हा, तर आता किमती जर टाकल्या तर x वर्ग वजा अल्फा बीटा तर 0 आलं, अल्फा अधिक बीटा 0x अधिक आणि हे काय आलं आपलं, ऋण 1/4 आलं ना, ऋण 1/4. ऋण 1/4. आता हे मधलं जे शून्याचं पद आहे ते नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. मग काय बनेल, x वर्ग, हे पद नाही लिहिलं तरी चालेल, कारण तसं पण त्याचा सहगुणक 0. मग हा धन आणि हा ऋण मिळून ऋण 1/4 बनतो. ऋण. बरोबर, ऋण 0. 1/4. हे कळलं, हे कळलं का? हो हो. आता हे तर आपलं वर्ग समीकरण तयार झालंय, किंवा याला आणखी सिम्प्लिफाय आपल्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्या या स्वरूपात जर आणायचंय तर काय करावं लागेल, हा 4 छेदातून काय करायचा, छेदामध्ये काय ठेवायचं नसतं, मग 4 काढून टाकायचं आणि 4 काढून टाकण्यासाठी काय करायचं, गुणाकार करायचा वरची संख्या 4 ने गुणायचं. गुणिले 4 ने गुणलं x वर्गला तर 4x वर्ग होणार आणि इकडे 4 ने गुणलं, वर्ग. तिथे 4 ने गुणलं तर 4 निघून जाणार आणि इकडे 4 ने गुणलं तर 0च येणार उत्तर. 0ला 4 ने गुणलं 0, बरोबर. 0. मग 4x वर्ग, हो. हे 4 निघून गेले, वजा 1 बरोबर 0. हे आपलं 0 समीकरण आहे, वर्ग समीकरण. तयार झाले. मधलं जे पद आलेलं 0x ते लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, कारण त्याचं सहगुणक 0 आहे, त्यामुळे ते काढून टाकायचं. समजलं? हो मॅम. ठीक आहे, कळलं सर्वांना? लिहून हो. घ्यायचंय. ठीक आहे, लिहून घ्यायचंय का? स्क्रीनशॉट
स्क्रीनशॉट घ्या. मॅम स्क्रीनशॉट घेतलाय. बर. आता आपण पुढचं गणित बघू. पुढचं गणित कोणतं आहे? 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5 अशी दोन मुळं आहेत. हा, अशी दोन तुम्हाला मुळं दिलेली आहेत. पहिलं मूळ आपण अल्फा घेऊ, ते आहे 2 अधिक वर्गमुळात 5 आणि दुसरं मूळ जे दिलेलं आहे बीटा ते आहे 2 वजा वर्गमुळात 5. 2 वजा वर्गमुळात 5. उलट दिलंय, आधी ऋण दिलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. आधी ऋण आणि मग धन. ठीक आहे. आता ही दोन मुळं आहेत आणि या दोन मुळांवरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचंय. दोन मुळांवरून वर्ग समीकरण जर तयार करायचे तर आपलं सूत्र वापरायचं. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. पण त्यासाठी बेरीज पाहिजे आणि गुणाकार पाहिजे. मग आधी मुळांची बेरीज शोधणार मी. आता अल्फा अधिक बीटा शोधण्यासाठी 2 वजा वर्गमुळात 5 हा अल्फा आहे आणि त्याच्यामध्ये बीटा मी मिळवते 2 अधिक वर्गमुळात 5. आता कंस काढून टाकते. 2 वजा वर्गमुळात 5. आता हे धन असल्यामुळे चिन्ह पुढच्यांची बदलणार नाही. ऋण असेल तर चिन्ह बदलतं, त्यामुळे आहे तसंच राहील 2 अधिक वर्गमुळात 5. आता याच्यामध्ये हा 2 आणि हा 2 दोन्ही धन धन आहेत. मग काय होईल? धन 2 धन 2 धन 2 धन 2 4. हे दोन एकत्र आपण बेरीज करू शकतो, कारण हे करणी आहे. करणीची बेरीज यांच्याबरोबर होणार नाही. ते वेगळे बेरीज करायची 2 2 ची आणि वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 ची वेगळी करायची. मग हे 2 2 ची बेरीज 4 होणार आणि हा ऋण वर्गमुळात 5 आणि हा धन वर्गमुळात 5. ऋण आणि धन म्हणजे यांची काय होईल? एक ऋण आहे आणि एक धन आहे, मग त्यांची होईल वजाबाकी होईल. आणि ऋण 5 मधून वर्गमुळात 5 मधून वर्गमुळात 5 वजा झाले 0. काय होणार? ते होणार 0. हे जाणार. कट होऊन म्हणजे अल्फा अधिक बीटा जे तुम्हाला मिळालंय ते किती मिळालं? फक्त 4. आता अल्फा गुणिले बीटा शोधायचा. अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा बीटा. अल्फा बीटा लिहिलं तरी चालेल, म्हणजेच गुणाकार आहे मुळांचा. मग 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 5. आता 2 कंसांमध्ये गुणाकाराचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. कळते का? गुणाकार पाहिजे, कारण आपलं सूत्र आहे एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. त्या सूत्राने आपल्याला समीकरण आपण तयार करतो. मग अल्फा गुणिले बीटा, हा अल्फा आहे आणि हा बीटा आहे, त्यांचा गुणाकार. गुणाकाराचे चिन्ह मध्ये कंसांच्या मध्ये नाही लिहिलं तरी चालतं. आता हे कसं आहे? एका कंसात ए वजा बी. बघा पद सारखी आहे दोन्ही कंसामध्ये, फक्त चिन्ह वेगळे वेगळे. पद तीच आहे, 2 आहे आणि वर्गमुळात 5 आहे. मग याचा आपण विस्तार कसा करतो? ए वजा बी ए अधिक बी. एका कंसात दोन्ही पद सारखी आहेत, फक्त एका कंसात वजापैकी एका कंसात बेरीज. तर याचा विस्तार आपण पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग. सूत्र विस्ताराचं सूत्र आपण हा सूत्राचा वापर खूप वेळा करतो. आपण आधी आपण असं ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर ए अधिक बी ए वजा बी असे त्याचे अवयव पडतात, है ना? याचे याचा हा विस्तार आहे असं आपण म्हणतो. या दोन कंसाचा विस्तार हा आहे आणि ए वर्ग वजा बी वर्गाचे अवयव ए अधिक बी ए वजा बी. आता आपल्याला अवयव दिलेत, आपण त्याचा विस्तार करणार आहोत. हे अवयव आहेत आणि त्याचा विस्तार कसा करणार? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. पहिलं पद कोणतं आहे कंसामध्ये? पहिलं पद 2 वजा वर्गमुळात 5. या दोन कंसात पहिलं पद कोणतं आहे? नाही, पहिलं पद 2 आहे, मग त्याचा वर्ग. जसं ए अधिक बी
गुणिले ए वजा बी, म्हणजे दोघांमध्ये पद पहिलं सेम आहे आणि दुसरं पण पद सेम आहे. फक्त दोन्ही कंसामध्ये कशाचा फरक आहे? पद्धतीच आहेत. फक्त फरक कशाचा आहे कंसांमध्ये? चिन्हाचा. दोन कंसांमध्ये काय फरक आहे? चिन्हाचा फरक आहे. चिन्हाचा. जेव्हा पण तुम्हाला असे दोन कंस मिळतील, ज्याच्यामध्ये पद सेम आहेत, दोन्ही पद सारखी आहेत, फक्त चिन्ह वेगवेगळी आहेत, तर मग त्याचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग एवढाच विस्तार करायचा. जसं इथे पहिलं पद कोणतं आहे? या दोन कंसांमध्ये पहिलं पद कोणतं आहे? 2. या दोन कंसात पहिलं पद कोणतं आहे? 2. मग त्याचा दोन. वर्ग करायचा. 2. पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या 4. पदाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आणि वजा 4. दुसऱ्या पदाचा वर्ग. 4. दुसरं पद कोणतं आहे? थांबा. पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात वजा दुसऱ्या 5. पदाचा वर्ग. वर्गमुळात 5. दुसरं पद आहे त्याचा वर्ग. मग 2चा वर्ग किती? 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25. 25. नाही, पण हा 5 नाहीच आहे. ही संख्या 5 नाहीच आहे. ही संख्या वर्गमुळात 5 आहे. आणि वर्गमुळात 5चा वर्ग तुम्हाला मी सांगितलं होतं. वर्गमुळात 5चा वर्ग किती येतो? मॅम आपण त्या दिवशी त्याचे तुम्हाला अवयव सांगितलं पाडूया, होतं. म्हणजे नाही, अवयव वगैरे पाडायची वर्गमुळात गरजच नाही. वर्गमुळात 25 येईल आणि मग त्याची बाहेर निघून मग 5 येतील. हा, तुम्हाला काल पण मी सांगितलं होतं बघा. वर्गमुळात 2चा वर्ग किंवा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, दोनदा आपण वर्गमुळातली संख्या गुणली की वर्गमुळाचे चिन्ह निघून जाते आणि आतली संख्या येते. कालच सांगितलं होतं की नाही? जसं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2चा वर्गच आहे ना हा, 2 येणार. हो. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग किती येणार? 3 येणार. वर्गमुळात 9 वर्ग त्याचं वर्गमुळात 3 9 येतं, पण त्याचं उत्तर 9चं वर्गमूळ 3 आहे. हे लक्षात ठेवा. हे खूप वेळा तुम्हाला गणितामध्ये येणार. तुम्हाला कधी वर्गमुळात 5चा वर्ग येईल किंवा कधी वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5. वर्ग म्हणजेच तीच संख्या किती वेळा गुणतो आपण? वर्ग म्हणजे ती संख्या आपण तितक्याच वेळा 2 वेळा है ना, 2 वेळा गुणतो, त्याला वर्ग म्हणतो. वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 25. 25 आणि 25चं वर्गमूळ आपल्याला माहित आहे. 25चं वर्गमूळ किती? 5. 5. हे या दोघांचा गुणाकार वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5. वर्गमुळात 5ला वर्गमुळात 5ने गुणलं किंवा वर्गमुळात 5चा वर्ग केला की उत्तर किती येतं? वर्गमुळात 5चा वर्ग 5. 5 येतो मॅम. वर्गमुळात 3चा वर्ग 3. वर्गमुळात 3चा वर्ग 3. हे कालच मी सांगितलं आणि आज विसरले तुम्ही सगळं. मॅम आहे लक्षात. वर्गमुळात 5चा वर्ग, हा लक्षात ठेवायचं. वर्गमुळात 5चा वर्ग किती? इथे 5 नाहीये ना, वर्गमुळात 5 आहे. फरक आहे 5 आणि वर्गमुळात 5 मध्ये. त्यामुळे 5 समजू नका, ते वर्गमुळात 5 आहे. म्हणून वर्गमुळात 5चा वर्ग 5 आहे. आणि मग 4 वजा 5 किती उत्तर येणार? 4 वजा 5 -1 वजा 1. आता मला मुळांची बेरीज मिळाली आणि मुळांचा गुणाकार मिळाला. आता मला समीकरण तयार करायचं आहे, वर्ग समीकरण. तयार करायचे सूत्र. त्यासाठी मी आता एम हे चल घेते. एम वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एम. कन्फ्युजन आहे ना? एम घेतलं तर एम पण घेऊ शकता. वर्ग समीकरण पाहिजे तर कुठलंही चल घेऊ शकता. कळतंय का? हो. तर आपलं समीकरण आता बनवूया आपण. एम वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आलं होतं? 4 आलं होतं. 4m 4 आलेलं ना आपलं? हो. अल्फा अधिक बीटा 4 आलं होतं
आणि अल्फा गुणिले बीटा आले ऋण 1 बरोबर 0. ऋण फक्त 1 इथे दोन चिन्ह एकत्र करूया. धन ऋण मायनस होऊन ऋण बनेल हे दोन व- चिन्ह. ऋण हे तुमचं काय आहे उत्तर. त्या मुळांचं ती मुळं ज्या वर्ग समीकरणाची आहेत ते वर्ग समीकरण आपल्याला मिळालं. आपल्याला जी मुळं दिली होती ना 2 अधिक वर्गमुळात 5 आणि 2 वजा वर्गमुळात 5 ही जी मुळं दिली होती ती मुळं ज्या वर्ग समीकरणाची आहेत ते हे वर्ग समीकरण हे आहे. याची ती मुळं आहेत. या वर्ग समीकरणाची ती मुळं आहेत. कळलं? हो. सगळ्यांना कळतंय का? हो हो मॅम कळतंय. समजलं मॅम. बाकीचे बर ठीक. आता आपल्याला 2 स्टारचे गणित आपली राहिलेली आहे बघा 5वं आणि 6वं. ठीक आहे 7वं आपण घेतलं होतं ना काल. वास्तव आणि समान असतील तर के ची किंमत काढा. 7वं घेतलं होतं आपण. आता 5वं गणित बघा काय आहे ते. एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही कशाची बेरीज? या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज. या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. दुप्पट. कोणाचा गुणाकार? मुळांचे गुणाकार. मुळांचा गुणाकार. मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर के ची किंमत काढा. मुळांची बेरीज म्हणजे काय? अल्फा अधिक बीटा. आणि मुळांचा गुणाकार म्हणजे काय? अल्फा गुणिले बीटा. तर आपण बघूया कसं हे सोडवायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते असं आहे. एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. आता मला जर समीकरण दिले, मला हे वर्ग समीकरण दिलेलं आहे. आता वर्ग समीकरणावरून मुळांची बेरीज कशी मिळते? मुळांची बेरीज कोणत्या सूत्राने मिळते? एबीसीच्या किमती काढायच्या आधी. बरोबर एबीसीच्या किमतीवर. तर इथे ए काय आहे? 1 ए 1 आहे. बी काय आहे? वजा 4k वजा 4 आणि सी काय आहे? k अधिक हा 3 सी आहे. हा पूर्ण K अधिक तुमचा 3. सी आहे. के हो. अधिक 3. आता एबीसीच्या किमतीवरून मला मुळांची बेरीज मिळेल. अल्फा अधिक बीटा मिळेल आणि मुळांचा गुणाकार सुद्धा मिळेल. कसा? अल्फा अधिक बीटा काय? वजा b छेद a. बरोबर वजा बी छेद ए. तर वजा बी म्हणजे वजा बी जो आहे तो वजा ऋण 4. वजा 4k मग हे ऋण धन होणार. धन 4k आणि छेदात 1 असल्यामुळे बरोबर छेदात 1 असल्यामुळे तो नाही लिहिलं तरी चालणार आहे. चालतो. तर इथे अल्फा अधिक बीटा जो मला मिळाला, मुळांची बेरीज जी मिळाली ती 4k मिळालेली आहे. आणि आता मी मुळांचा गुणाकार शोधतोय. मुळांचा गुणाकार कोणत्या सूत्राने मिळतो? अल्फा बीटा c छेद a.
सी छेदेल आणि सी किती आहे के अधिक 3 आणि ए किती आहे 1 एक बरोबर. तो 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे तुमचा अल्फा बीटा जो आहे म्हणजे दोन मुळांचा गुणाकार जो आहे तो के अधिक 3 आहे. बरोबर आहे. मुळांची बेरीज 4K आली आणि मुळांचा के अधिक 3 आला. आता इथे ना या गणितामध्ये तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे, एक अट दिलेली. काय अट दिली आहे सांगा. की मुळांची जी बेरीज आहे मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या कशी आहे. मुळांच्या गुणाकाराच्या कशी आहे दुप्पट. कशी आहे दुप्पट. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा. ही मुळांची बेरीज जी आहे ती कशी आहे. ती मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे डबल करायचं, 2 ने गुणायचं. दुप्पट म्हटलं की 2 ने गुणतो. म्हणजे मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ही अल्फा बीटाच्या डबल आहे. गुणिले 2 करायचं. हे कळलं काय केलं. मुळांची बेरीज हो. मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे मुळांचा गुणाकार जर 4 असेल तर मुळांची बेरीज 8 आहे. मुळांचा गुणाकार जर 10 असेल तर मुळांची बेरीज 20 आहे. मुळांची बेरीज ही दुप्पट आहे गुणाकाराच्या. गुणाकार दुप्पट नाहीये, मुळांची बेरीज. त्यामुळे मुळांची बेरीज एका बाजूला लिहायची आणि गुणाकाराची दुप्पट करायची. कळलं. हो. त्याच्यामध्ये किमती टाकूया. अल्फा अधिक बीटा किती आहे. अल्फा अधिक बीटा आपण काढलेल्या बघा. मुळांची बेरीज मुळांचा गुणाकार 4K 2. अल्फा अधिक बीटा किती आलंय के अधिक 3. आता हे सोडवूया. के ची किंमत काढणं सोपं एकदम. 4K 2 ने या कंसाला गुणायचं. 2 ने कंसाला गुणलं 2K अधिक 6. आता के चं पद इकडे घ्यावं लागेल ना. के ची किंमत पाहिजे तर के ची पद एका बाजूला आणि स्थिर पद दुसऱ्या बाजूला. हा 2K इकडे आणा. 4K वजा 2K बरोबर 6. 4K वजा 2K किती येतात 2K. 2K बरोबर 6. आता काय करायचं. K बरोबर 6/2. K बरोबर 6/2. 2K 2 6. म्हणजे K ची किंमत किती आली 3. एकदम सोपं आहे. काही कठीण नाही. फक्त समीकरण घ्या. समीकरणावरून अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा शोधा. जी अट दिली ती अट लिहा. अटीप्रमाणे आपलं समीकरण तयार करा. हे इम्पॉर्टंट आहे. हे तयार करता आलं पाहिजे. आणि मग त्याच्यात किमती टाका. अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा आणि मग के साठी सोडवायचं. कळलं. हो. हो मॅम. समजलं मॅम. ठीक आहे. आता एक गणित राहिलंय ते आपण उद्या घेऊ पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. हे आपलं पूर्ण होईल. त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं आहेत ती आपण घेऊया. ठीक आहे. हो. थँक्यू मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू. बाय. गुड नाईट. मैम हाँ पूजा। मैम मुझे बताना था कि हमारे स्कूल में आज बताया है कि
हमारे साइंस के पहले पार्ट 1 के 4 चैप्टर्स और पार्ट 2 के 4 चैप्टर्स आने वाले हैं। ठीक है, और हमारे क्लास में हो गए हैं क्या? नहीं हो गए मैम। और कब है एग्जाम आपकी? वो तो नहीं बताया, पर पहले हमें क्या कहा था कि 18 तारीख को होगी, पर अब कह रहे हैं कि आगे जाने की बहुत संभावना है। ओके, तो हम कोशिश करेंगे क्लास में बताने की टीचर को, ठीक है? ओके मैम। वार्निंग दे ले आज। और जो ग्रुप में मैसेज किया है कि हम कब अपनी मीटिंग रखेंगे, तो इस सैटरडे या फिर फ्राइडे, तो आप बताओ, अपना ओपिनियन दो। आप मैसेज कर सकते हो, ठीक है? ओके ग्रुप में मैम। आप, हाँ, ठीक है फिर। ओके मैम, थैंक यू। थैंक यू। हम उस वक्त डिसाइड करेंगे जब हमारी मीटिंग होगी। हाँ मैम। ठीक है, चलो बाय, गुड नाइट।